हॅलो. धन्यवाद प्रसाद सर. नक्कीच वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सुरुवात करताना नक्कीच गणरायाला वंदन करून या स्पर्धेतील आपण पाहतोय हा चालू असलेला सामना आजच्या दिवसातला चौथा सामना खेळवला जाईल मैदानावरती. एका बाजूला संघ पाहतोय आपण सराई ब्रदर्स 11 आणि त्यांना फाईट करेल तो मास्टर 7900 हा संघ. नाणेफेकी जिंकली मास्टर 7900 या संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. या अगोदरचा सामना आपण एन्जॉय केलात. नक्कीच बजरंगी 11 या संघाला फाईट करताना हा संघ आपल्याला मैदानामध्ये इन ऍक्शन पाहायला मिळत होता. अगदी 52 धावांचं टार्गेट होतं, परंतु खूप चांगल्या पद्धतीचा खेळ हा मास्टर 7900 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालाय. 5 षटकांमध्ये 52 धावा चेस केल्या, परंतु या सामन्यामध्ये आता कुठेतरी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते सराई ब्रदर्स या संघाला. नक्कीच क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सजवत असताना मास्टर 7900 या संघाला. तर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाली आहे. सराई ब्रदर्स नाणेफेकी जिंकून नाणेफेकी गमावली आणि प्रथम फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय ते मास्टर 7900 या संघाने, परंतु इथून कितपत धावा उभारतील हा संघ हे पाहणं गरजेचं आहे. 5 षटकांची ही लढत असेल. या अगोदर दोन्ही संघाने एक एक सामना नक्कीच या मैदानावरती खेळलाय. त्याबद्दल एक सामना विजय झालाय तो मास्टर 7900 हा संघ, परंतु सामना गमावला होता पहिला सराई ब्रदर्स या संघाने. इथून विजय निश्चित करावा लागेल. 5 षटकांची लढत असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानावरती एका बाजूला आपण पाहतोय जितेंद्र आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहतोय आपण राम. अशी सलामीची जोडी कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय. मास्टर 7900 संघाकडून कान मंत्र घेतले जातात. नक्कीच मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी आपण दिनेश वाघ यांच्या माध्यमातून पाहिली. सातत्याने खरवई संघातून देखील चांगली फलंदाजी करत असतात, परंतु आता या APL च्या माध्यमातून आपण पाहतोय मास्टर 7900 या संघाकडून वर्णी लागत असताना अगदी संघाचा कर्णधार अष्टपैलू खेळाडू दिनेश वाघ पहिलं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच पंचांचा ग्रीन सिग्नल येतो आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू फेस करत असताना फलंदाज राम. हा चेंडू पहिलाच फुल टॉस होता. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक होते, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय चौकार. इथून सुरुवात दमदार करून देतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका अगदी पाहिलं फुलटॉस चेंडू होता आणि हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं फलंदाज रामनं आणि पहिल्या चेंडूवरती चौकारानं स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलं जातोय. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिनेश वाघ. हा चेंडू यॉर्कर टप्प्याचा होता, हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना. एक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती आपण धावा पाहतोय अद्यापही एकेरी अंकामध्ये 5 धावा. आता मात्र सलामीला गेलेला फलंदाज आपण पाहतोय राम नॉन स्ट्राईक एंड वरती आणि जितेंद्रला आता आपण स्ट्राईक वरती पाहू शकता. पुन्हा एकदा पुढील चेंडू घेऊन हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये आला होता. अगदी क्रिकेट मधील सेफ झोन मध्ये फटका खेळून काढलाय. चेंडू गेलाय सीमा पार. आलाय पहिला उत्तुंग षटकार. खूप चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच रामचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकारानं खातं ओपन केलंय, तर जितेंद्रने मात्र षटकारानं खातं ओपन केलंय. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. हा चेंडू आपण पाहतोय, अपील केली होती परंतु पंचांवरती कुठल्याच प्रकारचा प्रेशर पाहायला मिळत नाहीये. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर रेषेत फैलावलेत आणि सांगितलं हा चेंडू अवांतर स्वरूपाचा. नक्कीच वाईट एक धाव अवांतर स्वरूपात धाव केली जाते. आता 12 धावा धावफलकावरती. हा चेंडू इथे मात्र फसवा चेंडू होता. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. प्रत्युत्तर देत असताना दिनेश वाघ. नवीन फलंदाज आता मैदानावरती एंटर होतोय. युनिट नंबर 3 वरती बाला बसमा. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु या सामन्यामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी सुरुवात ज्या प्रकारची करून दिली होती जितेंद्रने, त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल बाला बसमाला. कारण नॉन स्ट्राईक एंडवरती रामला आपण पाहतोय वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 5 धावा वरती खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूमध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज दिनेश वाघनं. इथून कमबॅक करून तर दिलाय नक्कीच, परंतु येणाऱ्या 2 चेंडूमध्ये कितपत धावा उभारतोय फलंदाज बाला बसमा हे पाहणं गरजेचं आहे. कारण P1 चं षटक हातळत असताना फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. परंतु आता डावखुऱ्या त्याचा फलंदाज इन स्ट्राईक पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज दिनेश वाघ सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. सामना करेल तो बाला. हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्स केला. नक्कीच कर पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. हलक्या हातानं चेंडूला गॅदर करून फेकी केली. एकाच धावेवरती समाधान मानावं लागले ते बाला बसमाला. एक धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती आपण धावा पाहतोय 13 धावा. शेवटचा चेंडू या षटकामधील गोलंदाज दिनेश वाघ सज्ज झालाय. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा फसव्या गतीने फेकला होता. झेलची संधी यष्टीरक्षकाकडून नाहीये चूक. अजून एक फलंदाज बाद होईल. फलंदाज राम बॅक टू द डग आउट. नक्कीच पाहता पाहता पहिलं षटक समाप्त झालंय. P1 चं पहिलं षटक. 13 धावा खर्च केल्यात. 2 गडी बाद केलेत ते गोलंदाज दिनेश वाघना. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठेतरी जास्तीत जास्त धावा उभारल्या असत्या, परंतु इथून 13 धाव्यावरती समाधान मानावं लागले. 2 गडींच्या मोबदल्यात सराई ब्रदर्स हा संघ नक्कीच नवीन फलंदाज जितेशला पाहतोय आपण. युनिट नंबर 4 वरती दाखल झाल्यात, परंतु स्ट्राईक इन वरती बाला बसमा जो सिंगलनं आपला अकाउंट ओपन केलं होतं तो फलंदाज डावखुऱ्या त्याचा आता स्ट्राईक इन वरती पाहायला मिळेल. गोलंदाजांचा विचार केला तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो नाना शेत. नक्कीच कासगाव गावाला बिलॉंग करत असताना गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आलाय. अगदी पाहतोय आपण पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू होता. हलक्यात खेळून काढलाय. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते आणि आले चेंडूवरती 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाल्यात आणि अपील केली जाते. नक्कीच तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय. इथून 1 धाव तर कंप्लीट आहे, परंतु दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले होते आणि निश्चितच इथे चेक केला जातोय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज
बाद असतील. एकच धाव दुसऱ्या धाव्यासाठी नक्कीच रवाना झाले होते, परंतु ही दुसरी धाव इथे मात्र धोक्याची ठरत असताना सराई ब्रदर्स 11 संघाला आणि फलंदाज बाद होईल. ज्या पावली गेले होते त्या पावली मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. फलंदाज जितेश बॅक टू द डगआउट. इथे कुठेतरी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित करत असताना आपल्याला हा संघ पाहायला मिळतोय. मास्टर 7900 कमबॅक करून द्यावा लागेल सराई ब्रदर्सच्या फलंदाजांना. 3 गडी बाद झाले. धावफलकावरती धावा अद्यापही आपण 14 पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. इथून 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 7 चेंडू मध्ये 14 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड वरती बाला. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला गॅदर करतील, फेकी करतील. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि सुखरूपरित्या या 2 धावा एकवटल्या गेल्यात. नक्कीच मोठे फटक्यांपासून वंचित ठेवला गेलाय, परंतु एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य द्यावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि 5 षटकांची लढत असताना अगदी शेवटपर्यंत झुंज कडवी द्यावी लागेल. हा चेंडू हलक्या हाताने डिफेन्स काढलाय. आपण पाहतोय नक्कीच कुठेतरी फसवा चेंडू फेकला होता, समजून आला नाहीये फलंदाज बाळाला. खूप शांत संयमी खेळी करत असताना सध्या तरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. 3 चेंडू नक्कीच गोलंदाज नानाने फेकल्यात. 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी आतापर्यंत हाताळत असताना गोलंदाज नानाला पाहतोय. हा चेंडू आता बॅटीच्या रडार मध्ये आला होता. बॅटीवरती चेंडू नक्कीच आला आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. हा आलाय फलंदाज बालाच्या बॅटमधून उत्तुंग षटकार. तर नक्कीच आता कुठेतरी बालाच्या बॅटमधून षटकार आलाय. आता इथून कुठेतरी फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम केलं जात आहे फलंदाज बालाच्या माध्यमातून, परंतु इथून कमबॅकिंग गोलंदाजी पाहतोय नानाच्या माध्यमातून. षटकारानंतर प्रत्युत्तर देत असताना हा फेकला गेलाय तो निर्धाव चेंडू. तर विचार केला नानाचा तर पहिल्या 3 चेंडूवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले होते. त्यानंतर 4थ्या चेंडूवरती षटकार आलाय. 5वा चेंडू निर्धाव. हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस होता, परंतु हलक्या हाताने ऑनसाइडला ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आले तिथे ओमकार पारदी आणि एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला गॅदर करून फेकी करतील. पाहता पाहता पण दुसरं षटक समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लावल्या गेल्या. त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. तर विचार केला नक्कीच पहिल्या षटकामध्ये दिनेश वाघ आले होते. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये देखील स्वतःवरती जबाबदारी हाताळत असताना आता कुठेतरी पूर्णपणे आपण क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहतोय. पहिली 2 षटक 38 सर्कलच्या बाहेर 2 ते 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु आता पूर्णपणे क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहतोय आणि क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. नक्कीच आपण पाहतोय मनोज उघडा त्याचबरोबर दिनेश वाघ यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यात 23 धावा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज दिनेशना, पण या षटकामध्ये किती धावा खर्च करतोय हे पाहणं गरजेचं आहे. इथून पहिला चेंडू लॉफ्ट केलाय. चेंडूला क्षेत्ररक्षक आहेत सूरज आणि अगदी हलक्या हाताने आपला हाताचा पिसारा फुलवा झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. डावखुऱ्या हाताचा फलंदाज बाला बॅक टू द डगआउट.
पुन्हा एकदा पाठवण्यात आलाय गोलंदाज दिनेश वाघ. हा चेंडू आपण पाहतोय ऑन साइडला भिरकवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू कुठेतरी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर उचली घेत असताना पाहायला मिळालाय आणि हा चेंडू आलाय तो वाईट. एक अवांतर स्वरूपात धाव खर्च केली आहे आणि 24 धावा धावफलकावरती. पहिलं सत्र मैदानावरती चालू असताना दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे पाहायला मिळत आहेत. आता कुठेतरी सफल झाले आहेत, फटका खेळून काढला लॉंग ऑनला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत आणि एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सुखरूपरित्या एकवटल्या गेल्यात. 2 धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती 26 धावा मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, परंतु एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जात आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. गुड कॉलिंग आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज विनोद आणि स्ट्रायकिंग वरती निलेश. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली आणि इथे मात्र झेल ड्रॉप झाला. आता कुठेतरी थोडस जजमेंट चुकीचं ठरलंय सूरजचं, परंतु चांगला प्रयत्न आपण पाहतोय. झेल ड्रॉप झाला आणि यापर्यंत आपण पाहतोय 2 धाव्याचा अवधी होता, त्या 2 धावा एकवटल्या गेल्यात. 28 धावा धावफलकावरती. चांगली गोलंदाजी दिनेश वाघच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा 3 चेंडू फेकलेत आणि आपण पाहतोय खर्च केल्यात त्या 5 धावा. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 डबल. हा चेंडू आता मात्र हलक्या आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टिरक्षकाकडून थोडीशी चूक झाली होती, परंतु हा चेंडू आलाय तो निर्धाव. कुठेतरी झुंज द्यावी लागेल फलंदाज निलेशला, कारण सामन्यामध्ये वर्चस्व गाजवतोय तो मास्तर 7900 हा संघ. या अगोदर देखील सामना जिंकलाय. हा दुसरा सामना लागोपाठचा आपल्याला मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय. हा चेंडू अजून एकदा फसव्या गतीने फेकला गेलेला. कधी कधी चेंडूवरती वेगावरती स्वार होतोय, तर कधी कधी फसवे चेंडू फेकले जातात ते गोलंदाज दिनेश वाघच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या तिसऱ्या षटकातला. इकॉनॉमिकल एकदम कंजूस गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण गोलंदाज दिनेश वाघ. हा चेंडू आता मात्र सफल झालेत, बिरकावून दिले चेंडूला. क्षेत्ररक्षक आलेत. पुन्हा एकदा जजमेंट चुकीचं ठरतोय आणि चेंडू सीमारेषा लगत जाता जाता अडवला गेलाय, परंतु तो अगोदर 3 धावेचा अवधी होता आणि इथून 3 धावा एकवटल्या गेल्या. 3 धावफलक पुढे सरसावतोय. आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती लावल्यात. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कितपत धावा उभारतील सराई ब्रदर्स 11 संघ पाहणे गरजेचं आहे. इथून ड्रिंक्स ब्रेक झालाय. 12वा प्रतिनिधींना विनंती असेल नक्कीच 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती आपण पाहतोय धावा खर्च केल्या गेल्यात त्या 31 धावा. पहिलं सत्र समाप्त
होण्यासाठी अजून 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानावरती. 12 चेंडूमध्ये कितपत धावा उभारू शकतात सराई ब्रदर्स पाहणं गरजेचं आहे, कारण सध्या तरी 31 धावा आपण पाहतोय स्कोर कार्ड बोर्डवरती लावल्या गेल्यात. गोलंदाज चौथ्या षटकासाठी वापरला जातोय तो सूरजला पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 2 षटकं फेकले होत्या आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला त्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. परंतु या सामन्यामध्ये देखील जबाबदारी स्वीकारत असताना गोलंदाज सूरजला पाहतोय. चौथं षटक हाताळताना स्ट्राईक इन वरती फलंदाज निलेश 5 चेंडू फेस करत असताना 7 धावा एकवटले आहेत. परंतु या चेंडूवरती पहिलाच चेंडू फेस करत असताना गोलंदाज सूरजचा आपण पाहतो ऑनसाइडला हलक्या हाताने खेळून काढला. ओमकार आले क्षेत्ररक्षण करत असताना थोडीशी चूक आपल्याला पाहायला मिळते आणि याच चुकीचं रूपांतर आपण पाहतोय 2 धावेमध्ये करत असताना, जिथे एकच धाव होती. थोडंसं फंबलिंग ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर लगेचच चोरटी धाव एकवटले दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावांना धावफलक पुढे सरसावतोय. 33 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सूरज आहे. हा चेंडू आपण पाहतो हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु लेगस्टिकच्या बाहेर फेकला गेला. हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव खर्च केली जाते. वाईट चेंडू अर्थातच 34 धावा धावफलकावरती. हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. कुठेतरी संघर्ष करावा लागतोय फलंदाज निलेशला, कारण सातत्याने मोठे फटके खेळतोय, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नसल्या कारणाने आपण चेंडूवरती एकेरी ते दुहेरी धावाच पाहतोय मैदानावरती. अद्यापही मोठे फटके आले नाहीयेत. बराच काळ शांत ठेवलं जाते फलंदाजांना. आता मात्र विनोदला आपण स्ट्राईक इन वरती पाहतोय, जो एकही चेंडू फेस केला नाहीये. तोच विनोद स्ट्राईक इन वरती सामना करेल गोलंदाज सूरजचा. नक्कीच 2 चेंडू फेकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. स्ट्राईक इन वरती फलंदाज विनोद. धावसंख्येचा विचार केला 35 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल. नक्कीच डावखुरे हाताचा फलंदाज होता, परंतु आता राईटी हँड बॅट्समन. इथून मात्र ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आलेत आणि जोली फाटली. चेंडू आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला मिळते. झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये करत असताना दोन्ही फलंदाज अगदी सोपा झेल होता. जागेवरून 2 ते 4 पावलं फक्त हलायचं होतं, परंतु कुठेतरी झेल ड्रॉप झालाय आणि धावसंख्येला आकार दिला गेलाय. हा चेंडू अखोट टप्प्याचा होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण या चेंडूवरती पाहायला मिळाले 4 चेंडू हाताळलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. उर्वरित शेवटचे 2 चेंडू. धावसंख्येला आकार दिला गेलाय फक्त आणि फक्त 37 धावा. पुन्हा एकदा लो स्कोरिंगची मॅच आपल्याला पाहायला मिळेल की काय. हा चेंडू आता कुठेतरी कमी उंचीचा. या अगोदरचा चेंडू अतिरिक्त उसळी घेत असताना पाहायला मिळाला, तर हा 5वा चेंडू कुठेतरी कमी उसळीचा पाहायला मिळाला. वेगवेगळे लाईन लेंथ आणि वेगवेगळे व्हेरिएशन वापरले जातात गोलंदाज सूरज कडून. शेवटचा चेंडू शिल्लक आहे मैदानावरती. 37 धावा. हा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. नक्कीच दूरवरून क्षेत्ररक्षक आलेत. आपण पाहतोय लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते. थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा 2 धावा या चेंडूवरती एकवटल्यात. पाहता पाहता 4थं षटक देखील समाप्त झालंय आणि 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 24 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि फक्त 39 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू आहेत. स्पीड अप करा. मास्टर 7900 हा संघ आपण पाहतोय मैदानावरती नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि अद्यापर्यंत चांगली कामगिरी या संघानं केली आहे. या अगोदर देखील तिथे सामना नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी केली होती, परंतु इथून आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करत असताना मास्टर 7900 हा संघ आतापर्यंत 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि फक्त 39 धावा धावफलकावरती लावले गेल्यात. या शेवटच्या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. 55-60 धावांचा डोंगर जर उभा केला तर टोटल आपण पाहतो एकदा
एकदम फायटिंग टोटल सेट होताना पाहायला मिळेल मैदानावरती, परंतु ते चित्र या 6 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? 7 चेंडू आणि 10 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळ करत असताना निलेश लचकेला आपण पाहतोय, तर विनोदला आपण पाहतोय 4 चेंडू आणि 4 धावसंख्येवरती. नवीन गोलंदाज अगदी शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय मनोज उघडा. त्यांच्या गोड आवाजातून आपण सातत्यानं अनेक स्पर्धांमध्ये आवाज ऐकत असतो. एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. तेच गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू पहिलाच हवेत आहेत. क्षेत्ररक्षक बरेच दूरवरून आले चेंडूवरती आणि कठीण झेल सोपा करत असताना गणेश होते क्षेत्ररक्षक. फलंदाज होईल बाप निलेश. बॅक टू द डगआउट. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी आला होता, परंतु पहिल्या चेंडूवरती बाद केलाय गेलाय ते फलंदाज निलेशला. नवीन फलंदाज पाहतोय किरण पारधी. 5 विकेट मैदानावरती गेल्या गेल्या त्या सराई ब्रदर्स 11 या संघाच्या बॅकफुटला ढकलून दिलंय पूर्णपणे. ह्या संघाला आपण पाहतोय मास्टर 7900 संघ कुठेतरी चांगली कामगिरी करतोय पहिल्या सामन्यामध्ये देखील आणि या सामन्यामध्ये देखील वर्चस्व गाजवतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा एकवटल्या होत्या, 2 गडी बाद केले होते ते दिनेश वाघनं. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर नाना आले होते आणि 10 धावा खर्च केल्या. तिसऱ्या षटकामध्ये विचार केला तर पुन्हा एकदा दिनेशने 8 धावा खर्च केल्या. चौथ्या षटकाचा विचार केला तर सूरज वाघ आले आणि त्याने देखील फक्त आणि फक्त 8 धावा केल्या. तर एकूणच इकॉनॉमिकल गोलंदाजी 4ही गोलंदाजांना आपण पाहतोय खर्च केली आहे, परंतु इथून मनोज उघडा कुठल्या प्रकारची या 5 चेंडूमध्ये गोलंदाजी करेल पाहणं गरजेचं. स्ट्राईक इन वरती किरण पारधी आणि गोलंदाज मनोज. हा चेंडू आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, कुठेतरी पुन्हा एकदा कमी गतीने फेकला गेला चेंडू. ज्या वेळेस क्रीजवरती पिचिंग झालाय त्यानंतर थोडासा कमी गतीने पाहायला मिळालाय आणि 5वा चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय आता मात्र गतीवरती स्वार होत असताना मनोज उघडा आणि बॅक टू बॅक आपण पाहतोय 3 चेंडू फेकले आहेत, परंतु धावा खर्च केले नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचे 3 चेंडू आहेत, धावफलकावरती फक्त आणि फक्त 39 धावा. हा चेंडू आपण पाहतोय आता मात्र स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय. बऱ्याच उशिरानंतर चेंडू सीमारेषा पार आलाय. दमदार षटकार. खूप चांगली आता मात्र फलंदाजी पाहतोय किरणच्या माध्यमातून. थोडा उशिरा आलाय, परंतु शेवटच्या 3 चेंडूवरती हा चेंडू आपण पाहतो ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून तू मै करत असताना फलंदाज होईल बाद. धावचीतच्या स्वरूपात लागणारा हा धक्का क्रमांक 6वा. फलंदाज विनोद. बॅक टू द पवेलियन. नक्कीच इथून स्टंपला बॉल लावला नाहीये आणि बेल्स नक्कीच खाली पडायला पाहिजे होती, परंतु तिथे गोलंदाज मनोजच्या माध्यमातून चूक झाली आणि इथून 2 धावा एकवटल्या गेल्या. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 47 धावा. ही चूक कितपत महाग ठरेल, कारण क्रिकेटमध्ये एका धावेनं विजय किंवा पराभूत होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू. हा चेंडू ऑन साइड लालक्या त्याने खेळून काढलाय. जय आहेत, परंतु त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू आपण पाहतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून पाहता पाहता या 2 धावा एकवटल्या जातील. शेवटच्या षटकामध्ये एकूण धावा खर्च केल्यात गोलंदाज मनोजनं आपण पाहतोय 10 धावा आणि एकूणच टोटल टार्गेट सेट केला जातोय 49 धावा धावफलकावरती लावल्यात आणि विजयासाठी गरज आहे ती मास्टर 7900 या संघाला येणारे चेंडू असतील 30 आणि विजयासाठी बनवायचे धावा तब्बल 50.
खेळवली जाईल. सराई ब्रदर्स आणि त्यांना फाईट करेल बजरंगी 11 हा संघ. नक्कीच क्षेत्ररक्षण आता करतोय तो सराई ब्रदर्स आणि त्यांना फाईट करेल नेक्स्ट मॅच मध्ये बजरंगी 11. परंतु इथून हा सामना सेकंड इनिंग चालू होईल. आपण पाहतोय 30 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 50 धाबा मास्टर 7900 या संघाला. सलामीची जोडी मैदानावरती पाठवायची आहे. तर बजरंगी 11 संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण यांची नोंद घ्यायची. नेक्स्ट मॅच आपली खेळवली जाईल सराई ब्रदर्स विरुद्ध बजरंगी 11 हा सामना. तर नक्कीच दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. आपण पाहतोय सराई ब्रदर्स हा संघ प्रथम इनिंग मध्ये 49 धावा धावफलकावरती लावल्यात आणि 50 धावांचं लक्ष लावलं गेलं त्या मास्टर 7900 या संघासमोर. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. आपण पाहतोय एका बाजूला दिनेश वाघ तर दुसऱ्या बाजूला जय वारा. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर अगदी ताकदीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचं षटक पहिलंच P1चा हाताळला आहे. गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती. आपण पाहतोय जितेंद्र आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज दिनेश वाघ. पंचांचा येईल ग्रीन सिग्नल. व्हॉलेंटियर ओम शेंडे नक्कीच व्यासपीठावरती यायचंय. कमिटी मेंबर्स सोबत थोडीशी वार्तालाप करायची. ओम शेंडे आपण या. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू फसला गेलाय फलंदाज परंतु झेल होईल का आणि अगदी हाताचा पिसारा फुलत असताना फलंदाज होईल बाद. पाहतोय दिनेश वाघ मोठा धक्का लागत असताना मास्टर 7900 या संघाला. तर जेवढे पण व्हॉलेंटियर्स मैदानाचा ताबा घेऊन आहेत त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचंय. नक्कीच चेंडू आणण्यासाठी आपण पाहतोय बाउंड्री लाईन वरती व्हॉलेंटियर्स सकाळपासून या उन्हामध्ये आपण पाहतोय. परंतु कुठेतरी दुपारचे भोजनाची देखील सोय केली आहे. त्यांनी यायचं लगेचच. जाऊयात सामन्याकडे. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा होता फलंदाज दिनेश वाघला आणि मोठा मासा गळायला लागत असताना पाहतोय पहिला धक्का जणू काही गोल्डन विकेट मिळत असताना सराई ब्रदर्स या संघाला. आता कुठेतरी बॅकफुटला ढकललं जाईल ते मास्टर 7900 या संघाला. नवीन फलंदाज एंटर झालेत मैदानावरती. इनॅट नंबर आपण पाहतोय 3 वरती मनोज उघडा ज्याने शेवटचं षटक चांगला हाताळलं होतं तोच आता फलंदाजी मार्क वरती पाहतोय. फुलटॉस चेंडू होता. लोवर फुलटॉस पद्धतीने फेकला होता. हलक्यातून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि इथून फेकला गेलाय हा निर्धाव चेंडू. खूप चांगली सुरुवात करून देतोय गोलंदाज जितेंद्रला पाहतोय.
पहिला चेंडू विकेट, त्यानंतर निर्धाव. हा चेंडू ते मात्र पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण केली आहे, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आपण पाहतोय जात असताना एकाच टप्प्यावरती चेंडूला गॅदर करून फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि इथून या 2 धावा एकवटले गेल्या. दोन स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं गेलंय फलंदाज मनोज उघडाच्या माध्यमातून आणि धावसंख्येला आकार दिला गेलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती पाहतोय आपण धावा 2. पुढील चेंडू आपण पाहतोय वेट अँड वॉच क्रिकेट, परंतु कुठेतरी दिशा आपण अचूक पाहायला मिळाले गोलंदाज जितेंद्रची आणि चेंडूला सोडून दिलं होतं, परंतु पंचांना कुठल्याच प्रकारची खून केली नाहीये आणि हा आलेला हा निर्धाव चेंडू आता मात्र ऑन साइड ला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप मनोजच्या बॅट मधून आलाय. या दुसऱ्या सत्रातला पहिला दमदार चौकार. नक्कीच 50 धावांची गरज असताना इथून मात्र आता चौकार आलाय. प्रत्युत्तर देत असताना धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात ते 6. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण जितेंद्रला पाहतोय. सुरुवात चांगली केली होती, परंतु इथे कुठेतरी खराब चेंडू पाहायला मिळाला. अगदी अंगावरती फेकण्याचा प्रयत्न होता आणि लेग साइडला भिरकावून दिलाय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी आपण पाहिला. शेवटचा चेंडू शिल्लक आणि स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा मनोज उघडाला पाहतोय. 4 चेंडू वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळीत करत असताना पाहतोय. हा चेंडू यॉर्कर पद्धतीचा पाहायला मिळालाय. अगदी त्रिफला चित केलाय, जागेवरती उभं करून ठेवलाय फलंदाज मनोजला आणि धक्का क्रमांक लागतोय दुसरा. हा देखील मोठा धक्का आपल्याला पाहायला येतोय. मनोज उघडा बॅक टू द डगआउट. तर पहिले षटक समाप्त झाले. धावफलकावरती आपण पाहतोय फक्त आणि फक्त 6 धावा. खूप चांगली गोलंदाजी जितेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 मोठे धक्के देत असताना पहिल्याच चेंडूवरती दिनेश वाघला बाद केला. नक्कीच ती या सामन्याची गोल्डन विकेट अशी म्हटली जाईल. त्यानंतर मनोज उघडाच्या माध्यमातून चौकार आला होता, परंतु त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती त्रिफला चित आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि 2 धक्के देत असताना फलंदाज होईल बाद. 6 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 वरती दाखल झालेत. डोनेवाडी संघाकडून बिलॉंग करत असताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ओमकार पारधी आणि स्ट्राइक एंड वरती नक्कीच वाऱ्याची वाडी या संघाकडून सलामीला येताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो तो जय वारा, परंतु अद्यापर्यंत स्ट्राइक एंड वरती नव्हते. पहिला चेंडू फेस करत असताना पाहायला मिळेल. गोलंदाज आपण पाहतोय P2चं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज सज्ज झालेत. नक्कीच संदेशला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 6 धावा खूप इकॉनॉमिकल अशी गोलंदाजी हाताळली आहे गोलंदाज जितेंद्रनं, परंतु त्याच पावलावरती पाऊल ठेवावं लागेल गोलंदाज संदेशला आणि इथून टिचून मारा करत वेदक गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राइक एंड वरती फलंदाज पाहतोय आपण जय वारा. 50 धावांचं टार्गेट आहे आणि कुठल्या प्रकारची फलंदाजी करेल फलंदाज जय. पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय जयच्या माध्यमातून. हा एक चौकार. दहा धावा धावफलकावरती लावल्यात. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी प्रेशर होतं, दडपण होतं फलंदाज जय वरती, परंतु ते प्रेशरला झुगारून हा सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. आता प्रेशर गोलंदाजावरती पाहायला मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने. आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत. जमिनीला गरंगला चेंडू आपण पाहतोय मैदानावरती जात असताना, परंतु इथून एकच धावेवरती समाधान मानलंय ते फलंदाज जयनं. आता मात्र स्ट्राइक इन वरती फलंदाज पाहायला मिळेल ओमकारला, ज्यानं अद्यापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये, तोच ओमकार आता स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतोय. नक्कीच संघनायकानं आपण विश्वास दाखवलाय ओमकार वरती, त्या विश्वासाला जाग व्हावं लागेल. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडला. नक्कीच स्वतःच्या फटक्यावरती नाराज असतील.
निर्धाव चेंडू आलाय, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर सिंगल एकवटली आहे, त्यानंतर हा चेंडू आपण निर्धाव पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ करत असताना गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाजी मार्गीरती संदेश. नक्कीच 6 धावा खर्च केल्यात, 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज संदेशनं. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. इथून एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे प्रेशर रिलीज होताना पाहायला मिळेल, ते फलंदाजी करत असताना मास्तर 7900 या संघाकडून. परंतु निर्धाव चेंडू या सामन्याचं वर्चस्व गाजवेल ते सराई ब्रदर्स या संघाकडून. इथून मात्र जेलची संधी आणि फलंदाज होईल बाद. ओमकार ज्या पावली गेल्या त्या पावली आता मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळेल. हा लागणारा तिसरा धक्का. ओमकार बॅक टू डग आउट. नक्कीच स्वस्तामध्ये बाद झालाय फलंदाज ओमकारला आपण पाहतोय. ज्या प्रकारचा विश्वास संघनायकानं दाखवला होता, परंतु त्या विश्वासाला जागवता आला नाहीये फलंदाज ओमकारला आणि इथून स्वस्तामध्ये बाद झालाय. परंतु त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज एंटर झालेत मैदानावरती आपण पाहतोय. अगदी कासगाव संघाकडून खेळत असताना सातत्याने आपण पाहतो या खेळाडूला, तोच नानाला आपण पाहतोय आता स्ट्राईक इन वरती आणि सामना करेल पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बरेच दूरवरून येत आहेत, परंतु चांगले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. एक धाव कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पाहता पाहता कंप्लीट केली आहे. जरी एकेरी दुहेरी धावा आल्या तरी देखील 50 धावांचं टार्गेट सहजरित्या कंप्लीट करू शकतात. परंतु इथून जर विकेट आल्या तर कुठेतरी प्रेशर पाहायला मिळेल. परंतु कुठल्या प्रकारची गोलंदाजी करेल तो सराई ब्रदर्स हा संघ हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू. हा चेंडू रिव्हर्स स्वीप. लगी तो आबादी नाही तो बर्बादी. चेंडू जाईल सीमारेषा पार. 1 बाउन्स नानाच्या बॅट मधून आलाय. पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार दिला जातोय. आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि या षटकामध्ये एक गडी बाद करत असताना संदेशनं खर्च केल्या त्या 11 धावा. एकूणच 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावरती लावल्या गेल्या त्या 17 धावा. येणाऱ्या 18 चेंडू अजूनही मैदानावरती शिल्लक आहेत आणि आपण पाहतोय 33 धावसंख्येची गरज आहे मैदानावरती. 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावा. 11.00 ची सरासरी राखून इथून या धावा एकवटाव्या लागतील या दोन्ही फलंदाजांना. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर शैली आहे, ताकद आहे आणि गुणवत्ता देखील दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. विचार केला दोन्ही फलंदाजांचा तर जय वारा हा फलंदाज आपल्याला पाहतोय. 2 आणि मोठा प्रहार षटकार. हा चेंडू फुलटॉस होता, परंतु त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेत लॉंगॉनला. आपण पाहतोय एकाच धावेवरती आता समाधान मानावं लागेल. धावसंख्येला आकार दिला गेला. एका धावेने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा आपण पाहतोय ते 24 धावा. आता स्ट्राईक इन वरती नानाला पाहतोय, ते देखील चांगली फलंदाजी करतायत. आपण पाहतोय 2 चेंडू आणि 7 धावसंख्येवरती वैयक्तिक खेळी करतोय. हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू सरळ जाऊन आपण पाहतोय लेग बिफोर द विकेटच्या अपिलीला पंचांना इथून उचलून धरला आणि फलंदाज होईल बाद. नाना बॅक टू द डग आउट. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर सिंगल आली आणि आता स्वतःच्या संघाला आपण इथून पाहतोय कमबॅक करून देतोय गोलंदाज जितेंद्र. असेच हादरे दिले तर कुठेतरी पुन्हा एकदा वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. कारण विचार केला तर 50 धावा एकदम
कमी टोटल आपल्याला पाहायला मिळते. 30 चेंडूमध्ये 50 बनवायच्या होत्या, 12 चेंडूमध्ये 17 आल्या. त्यानंतर तिसरा चेंडू फेकण्यासाठी तिसरा षटक घेऊन आला होता गोलंदाज जितेंद्र, परंतु पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. हा चेंडू पाहतोय बऱ्याच अगोदर खेळून काढण्याचा प्रयत्न, अगदी गुडघा टेकवला होता आणि ऑन साइडला खेळून काढण्याचा प्रयत्न होता. झाडू शॉट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथून आलाय तो निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा जितेंद्र. हा चेंडू हा देखील स्लोवर गतीने फेकला गेलाय. धावचीची संधी होती, परंतु बॅकअपला कुठलाही खेळाडू नव्हता, त्यामुळे डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला नाही. यष्टिरक्षकांना आपण पाहतोय, गेले फलंदाज गणेशला पाहतोय आणि 2 चेंडू निर्धाव खेळत असताना शेवटचा चेंडू खूप चांगली गोलंदाजी जितेंद्रच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती षटकार करता एकच धाव खर्च केली. हलक्या हाताने खेळून काढला, गॅप आहे तिथे, क्षेत्ररक्षक आलेत, परंतु एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले होते, परंतु पाहता पाहता तिसरं षटक समाप्त झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अर्धा पल्ला तरी गाठलाय 25 धावेचा, परंतु येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आता 25 धावा. ड्रिंक्स ब्रेक. नक्कीच 12व्या खेळाडूला विनंती असेल की तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मैदानावरती आपण पाहतोय 25 धावा लावल्या गेल्या 4 गड्यांच्या मोबदल्यात, परंतु येणारं समीकरण आपण आता उर्वरित मैदानावरती पाहतोय. 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 25 धावा. नक्कीच चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. जर या षटकामध्ये 5 ते 6 धावा खर्च केल्या तर कुठेतरी प्रेशर पाहायला मिळेल ते मास्टर 7900 या संघावरती, परंतु इथून जर 10 ते 12 धावा जरी एकवटल्या तरी सामना आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. परंतु इथून येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये किती धावा खर्च करतोय गोलंदाज बालाला पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक इन वरती फलंदाज गणेश. पहिला चेंडू नक्कीच सोडून दिलाय, दिशा पाहण्याचं काम केलंय आणि हा चेंडू नक्कीच पंचांनी जाऊन पाहिलाय. प्रॉपिंग क्रीजच्या बाहेर जर पडला असता तर नक्कीच नो चेंडू घोषित केला असता, परंतु हा चेंडू आलाय तो वाईट. एक अवंतर धावेनं सुरुवात केली गेली. आता पाहतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. स्ट्राइक एंड वरती गणेश. आखूड टप्प्याचा चेंडू होता. आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांना दोन्ही हात समांतर रेषेत फैलावले आहेत आणि सांगितलं हा देखील चेंडू आलाय तो वाईट. एकही चेंडू फेस न करता आपण पाहतोय 2 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजांना आणि इथून कमबॅक करावं लागेल. 12 चेंडू आता गरज येते 23 धावसंख्येची. हा चेंडू फसवला गेलाय, स्लोवर गतीने फेकला होता. यष्टीरक्षक आले, चेंडू खाली आणि एक सोपा झेल कॅरी केलाय. फलंदाज होईल बाद. गणेश बॅक टू द पवेलियन.
नवीन फलंदाज आपण पाहतोय रामदासला कुठेतरी अडचणीत सापडताना हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मास्तर 7900 या अगोदरच्या सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष्य होतं ते 4 षटकांमध्ये कंप्लीट केलं होतं, परंतु आता अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. 27 धावा लावल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यात, येणारे 11 चेंडू आहेत आणि विजयासाठी बनवायचे 23 धावा. स्ट्राईक एंड वरती रामदास फलंदाजी साठी आपण पाहतोय मैदानावरती सज्ज झालायत. 11 चेंडू आणि 33 धावा. गोलंदाज बाला 23 धावसंख्येची गरज आहे 11 चेंडू मध्ये आणि हा आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू आलाय तो निर्धाव. समीकरण कठीण होत असताना आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत ज्या 2 धावा अवांतर स्वरूपात खर्च केलेत गोलंदाज बालानं, त्या वगळता एकही धाव खर्च केली नाहीये. आता 10 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज असताना पाहतोय आपण मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाववरती थांबवलं गेलंय फलंदाज जयने, कारण जयचा नक्कीच आत्मविश्वास उंचावला असेल. एक षटकार एक चौकार ज्या जयच्या बॅट मधून आलाय तोच आता जय आपल्या खांद्यावरती या सामन्याची धुरंधर सांभाळत असताना पाहायला मिळेल. 9 चेंडू आणि 22 धावसंख्येची गरज आहे. वैयक्तिक जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी करतोय जय. 4 चेंडू आणि 12 धावसंख्येवरती करतोय. पुढील गोलंदाज पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती बाला. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये नाहीये. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आलेत आणि महत्वाचा गडी बाद झालाय. जो सलामीला गेला होता जय, तो आता आपल्याला तंबूच्या आश्रयामध्ये परत येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक लागतोय 6वा. फलंदाज होईल बाद. जय बॅक टू द डगआउट. आता पूर्णपणे सामना आपण फसताना पाहतोय. 50 धावसंख्येची गरज होती. जिथे वाटलं होतं हा सामना अगदी सक्सेसफुल रित्या चेस करेल, कारण दिनेश वाघ सारखा फलंदाज सलामीला गेला होता आणि पहिल्या चेंडूवरती बाद झाला. तिथून कुठेतरी दडपण आपल्याला पाहायला मिळालं मास्तर 7900 या संघावरती. त्यानंतर विचार केला तर मनोज उघडादा ते देखील बाद झाले. त्यानंतर ओमकार पारधी झाले. कासगावचा खेळाडू नाना देखील बाद झाला आणि आता बॅकफुटला संघ पाहतोय. 8 चेंडू आणि येणारे धावसंख्येची गरज आहे ती 22. फलंदाज एंटर झालेत मैदानावरती आपण पाहतोय तो मुकेश. हा चेंडू पुन्हा एकदा झेलची संधी. क्षेत्ररक्षक आहेत उंचावरून चेंडूला गॅदर केलाय आणि इथून मात्र बॅक टू बॅक दुसरा धक्का लागत असताना फलंदाज ज्या पावली मैदानात गेल्या त्या पावली मैदानाच्या बाहेर येत असताना पाहायला मिळतोय. 28 धावसंख्येवरती लागणारा हा 7वा धक्का. येणारे चेंडू 7 आणि आता मात्र गरज येते विजयासाठी 22 धावसंख्येची. खूप चांगली गोलंदाजी. नक्कीच पहिले 2 चेंडू अवांतर फेकले, कुठेतरी वाटलं होतं दिशेवरती भरकटलाय, नियंत्रण नाहीये, परंतु त्यानंतर जी कमबॅकिंग गोलंदाजी केली आहे ती खूप चांगली पाहतोय आपण. गोलंदाज बालाची अगदी पहिल्या चेंडूवरती वाईट, त्यानंतर दुसरा चेंडू देखील वाईट फेकला होता. त्यानंतर कमबॅक करत असताना विकेट आलाय. त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर एक सिंगल आणि बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिकची संधी निर्माण झाली गोलंदाज बालाला आणि हा तिसरा चेंडू इथून फेकत असताना पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता होती. 12 चेंडू बनवायचे होते विजयासाठी 25, तिथून 2 चेंडू फेकले गेले वाईट आणि एक सिंगलच्या मदतीनं. आता गरज आहे ती मैदानावरती शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 22 धावसंख्येची.
4 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. सामना कुठेतरी एकतर्फी सराई ब्रदर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत होता, परंतु ज्या प्रकारे षटकार लगावलाय तिथून कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. 4 चेंडू मध्ये 13 धावा बनतील की डिफेंड होतील हे काळ आपल्याला सांगताना पाहायला मिळेल. 4 चेंडू 13 धावा स्ट्राईक इन वरती फलंदाज देवा. हा चेंडू आपण पाहतोय सफल झालेत. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये अगदी खुलं पाहिलंय आणि चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आलाय देवाच्या बॅट मधून. हा उत्तुंग चौकार. 3 चेंडू आता 9 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच 9व्या क्रमांकावरती आलेत, परंतु आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय आणि चौकार लगावणं देखील तिथं महत्वाचं होतं, कारण 4 चेंडू मध्ये 13 बनवायच्या होत्या. चौकार आलाय आणि प्रेशर थोडस रिलीज झालाय. आता 3 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. धावफलकावरती 41 धावा पाहतोय 8 गड्यांच्या मोबदल्यात. जर इथून 2 विकेट आल्या तर नक्कीच सामना जिंकेल, परंतु 3 चेंडू मधले जरी 2 चेंडू निर्धाव फेकल्या तरी सामना विजय होईल तो सराई ब्रदर्स. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. 3 चेंडू मध्ये 9 धावा, कुठला संघ विजय होईल हे पाहणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा फलंदाज पाहतोय आपण देवा. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये होता, परंतु झेलची संधी निर्माण झाली. झेल ड्रॉप झाला. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब पाहायला मिळतोय आणि इथून पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केल्यात. पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 9 ची गरज होती. झेल जर कॅरी झाला असता तर 2 चेंडू 9 ची गरज असते, परंतु अगोदरच म्हटलं जर तरला महत्व नाहीये. सामना अगदी रोमांचक आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू 22 ची गरज असताना आपल्याला पाहायला मिळतात. सामना येऊन ठेपलाय. तो येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी धावसंख्या 7. हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. शेवटचा 1 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग. नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. आपण एन्जॉय करतायत. आदिवासी प्रीमियर लीग अगदी अंबरनाथ तालुक्यातील सर्व खेळाडू एकत्रित येऊन या स्पर्धेची शोभा वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू 1 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 7 धावा. 50 धावसंख्येचं लक्ष होतं. कुठेतरी वाटलं की एकतर्फी विजय करेल, परंतु अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीवरती डिपेंड राहिलेलं क्रिकेटमध्ये जास्त काळ खुश ठेवत नाहीये आणि इथून सामना जिंकलाय तो सराई ब्रदर्स या संघाने. हार्ड लक मास्टर 7900 संघ आपण हरलात, पण खूप चांगली खेळी आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन सराई ब्रदर्स, आपण जिंकलात. नक्कीच पुढील वाटचालीस आपल्या शुभेच्छा. हा सामना इथेच झालाय समाप्त. नेक्स्ट मॅच नक्कीच थोड्याच वेळात पाहायला मिळेल, तो शिंगवे वॉरियर्स आणि पुन्हा एकदा मास्टर 7900 या दोन्ही संघांमध्ये.